तुमचा ऑडिओ ऐकायला आला पाहिजे. तू तू बोलतोय ते आता ऐकायला पाहिजे. माझा व्हिडिओ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या ठिकाणी विभागीय विस्तार केंद्र पुणे, कृषी महाविद्यालय पुणे आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ संवाद या कार्यक्रमामध्ये जीवाणू खतांचा जो आहे तो वापर याविषयी आपण डॉक्टर श्रीहरी हसबनीस सर यांच्याकडून आपण आज माहिती घेणार आहे. सरांचं जर थोडक्यात इंट्रोडक्शन जर करायचं म्हटलं तर सर माझे गुरु आहेत आणि पॅथॉलॉजी या विषयामध्ये सरांनी विशेषतः फळे आणि भाजीपाला या विषयावर गणेशखिंड मध्ये जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव आहे सरांचा, 25 ते 30 वर्षाचा. आणि ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो तर अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज सरांकडे भरपूर आहे. आणि सर आता सध्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत. तर मी सरांना आज सरांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मार्गदर्शन सुरू करावं. नमस्कार, धन्यवाद डॉक्टर सुनील जोगदंड. तुम्ही आज या प्लॅटफॉर्मवरती माझी ओळख करून दिली आणि प्लॅटफॉर्मवरती बोलवलं त्याबद्दल. आज इथं उपस्थित म्हणजे अशा रीतीने की मला ऐकण्यासाठी जे काय आज इथं उपस्थित आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना माझं अभिवादन. डॉक्टर सुनील जोगदंडांनी माझी थोडक्यात ओळख करून दिली. मी वनस्पती रोगशास्त्र या विषयात काम करत असतो. गणेशखिंड इथं डॉक्टर सुनील जोगदंड आणि मी आम्ही दोघंही एकत्रित काम केलेलं आहे. आणि विशेषतः भाजीपाला पिकं आणि फळ पिकामध्ये येणारे जे रोग आहेत त्या रोगांचं अभ्यास करणं, त्या रोगांच्या विषयी संशोधन करणं, तो रोग न येण्यासाठी काय करता येईल किंवा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी काय करता येईल अशा रीतीचे प्रयोग घ्यायचो. आणि गणेशखिंडला अतिशय चांगली अशी 2 कामं तुमच्या समोर सांगता येतील अशी आहेत की भेंडीची एक जात आहे, तिला आम्ही नाव फुले विमुक्ता दिले, आणि पपैयाची एक जात आहे फुले विजया. असं आमच्या गणेशखिंड मधल्या कार्यरत असणारा हॉर्टिकल्चरिस्ट, मी असणारा रोगशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, अशी मिळून त्या 2 जाती तयार झाल्यात. त्या दोन्ही जातीवरती माझा असं विशेष सहभाग असा आहे की त्या जातीवरती विषाणूजन्य रोग येत नाही भेंडीमध्ये, आणि पपैयामध्ये आला तर तो अगदी उशिरा येतो आणि अगदी कमी प्रमाणात येतो. अशा दृष्टीने माझा त्यात सहभाग आहे. तर आज मला इथं जे बोलवलं किंवा संबोधित करण्यासाठी सांगितलंय आमच्या विद्यापीठाच्या कृषी विस्तार केंद्राकडून, विभागीय कृषी विस्तार केंद्राकडून, तर ते यासाठी की जीवाणू खते या विषयावरती मला बोलायला सांगितले. अतिशय महत्वाचा सध्याच्या परिस्थितीत हा विषय आहे. आणि कृषी महाविद्यालय पुणे इथं मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो वनस्पती रोगशास्त्र हा विषय. परंतु शिकवत असताना माझ्याकडे हा एक आणखीन कार्यभार जादाच आहे की आपल्या कृषी महाविद्यालय पुणे इथं जीवाणू खतांचं उत्पादन घेणं हे खूप काळापासून आधीपासून चालू आहे. म्हणजे 1968 पासून जीवाणू खतांचा अभ्यास, उत्पादन घेणं हे नंतर खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आणि आजही आपण जीवाणू खतं उत्पादित करायची. एवढी जीवाणू खतं एवढंच नव्हे तर आपल्याला रोगकारक जे घटक आहेत, पिकांमध्ये येणारे जे रोगकारक घटक आहेत, तर त्यांचं सुद्धा आपल्याला योग्य रीतीनं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काही इतर जैविक घटक आहेत, तर ते जैविक घटकांचा अभ्यास करणं आणि त्या जैविक घटकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचं आणि शेतकऱ्यांना अगदी माफक किमतीत पुरवठा करणं, असं ह्या योजनेचं काम असतं. या योजनेचं नाव असं आहे की बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन स्कीम असं नाव आहे. म्हणजे त्यामध्ये फक्त नायट्रोजन याविषयीच फक्त त्या योजनेमध्ये नाव आहे. परंतु कामाचा जर विचार केला तर फक्त नत्र स्थिरीकरण याच्याशिवाय सुद्धा इतर जे काही घटक आहेत, इतर जे काही जीवाणू आहेत, जे उपकारक जीवाणू आहेत,
तर त्या सर्वांचा इथं अभ्यास केला जातो, त्या सर्वांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार, त्याच्या मागणीनुसार ह्या जीवाणू खतांचा, शिवाय मी आता सांगितलेल्या जीवाणू घटकांचा, की जे रोग नियंत्रणासाठी किंवा अगदी नेमॅटोड जो आहे सूत्रकृमी याच्या सुद्धा नियंत्रणासाठी हे जे जैविक घटक आहेत ते उत्पादन करून शेतकऱ्यांना अगदी माफक किमतीत पुरवले जातात. आता आज आपल्याला जो चर्चा करण्याचा विषय आहे की जीवाणू खते. खते म्हणले की आपले पिकं आणि खते याचा अतिशय चांगला संबंध आहे. खतं असल्याशिवाय पिकं येत नाहीत आणि आपल्याला खतं तर शेतात पिकांना दिलीच पाहिजेत. मी शब्द वापरला की शेताला द्यायची नाहीत, आपल्याला ती पिकांना खतं द्यायची आहेत. तर खतं देत असताना सुद्धा आपण बघतो की एखादा नवीन माणूस शेतीत जर शिरला असेल तर तो बहुधा असं विचारतो आम्हाला येऊन किंवा सांगतो की मी मातीचं माझ्या इथं परीक्षण करून घ्यायला पाहिजे का? होय, मातीचं परीक्षण करायलाच पाहिजे असं आम्ही त्यांना नेहमी सांगतो आणि मग मातीचं परीक्षण कशासाठी करून घ्यायचं? तर मातीचं परीक्षण करून घेत असताना मातीमध्ये काही अपायकारक घटक आहेत का? म्हणजे अन्नद्रव्याचे आणि उपकारक जे घटक आहेत, जे पिकांना लागणारे घटक आहेत, त्यांचं प्रमाण कसं आहे? हे आजमावण्यासाठी मातीचं परीक्षण करून घ्यायला सांगतो. मातीचं परीक्षण करून घेताना सुद्धा आपण एक 3 ठळक मुद्दे आपल्या विचारात घेतो. माझ्याकडे ती स्लाइडही आहे. आपण ज्यावेळी बघतो की आमची जमीन सुपीक आहे का, चांगलं त्यात उत्पन्न येईल का, पीक चांगल्या रीतीने वाढेल का, हे ज्यावेळी बघतो त्यावेळी आपण जमिनीची सुपीकता ही 3 दृष्टीतनं पाहत असतो. इथं तिन्ही लिहिलेत मी. एक म्हणजे जमिनीचे भौतिक गुणधर्म कसे आहेत, जमिनीची रासायनिक संरचना कशी आहे आणि तिसरा गोष्ट कधीही चर्चेत येत नाही की ज्याला आपण म्हणतो की बायोलॉजिकल हेल्थ ऑफ द सॉइल आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की म्हणजे जमिनीचं जैविक आरोग्य कसं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे, की ज्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं. आपण फक्त एवढ्याच गोष्टीकडे बघितलं जातो, की आमची जमीन मुरमाड आहे, की काळी आहे, कसदार आहे, की खडकाळ आहे आणि मग त्यात आम्हाला काय झाडच लावली पाहिजेत. अशा रीती आपण बघतो, की भौतिक गुणधर्म कसे आहेत. दुसरीकडे रासायनिक गुणधर्म म्हटलं तर आपण त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांची उपलब्धता कशी आहे, चुनखडीचं प्रमाण आटोक्यात आहे का प्रमाणापेक्षा जास्त आहे, ते चुनखडीचं प्रमाण फक्त वरच्या एका फुटात आहे की खालच्या 3ऱ्या फुटापर्यंत आहे. कारण आपण जर फळझाडं लावणार असेल तर आपल्याला पहिला 1 फुटाचा थर, दुसरा मधला 1 फुटाचा थर, तिसरा खालचा 3ऱ्या फुटाचा थर, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या ठिकाणचे नमुने काढून आपण त्यातलं मातीचं परीक्षण करत असतो. तर आपण चुनखडीच्या अवस्थेत असं बघतो की तो कुठपर्यंत आहे, किती प्रमाणात आहे. 6% पेक्षा जास्त जर चुनखडी असेल तर मग आता काय करायचं? मग ते कसं नियंत्रणात आणायचं? आणि ह्या दृष्टीने आपण रासायनिक गुणधर्मांचा विचार करतो. आता जैविक गुणधर्मांचं म्हटलं तर मी असं सांगेन की माती ही सजीव आहे. माती ही जिवंत आहे म्हणून आपण त्यातल्या जैविक गुणधर्मांचा म्हणजे आरोग्याचा, मातीच्या, जमिनीचा आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे आणि आपल्याला ती माहिती आपल्याजवळ हवीच हवी, की जैविक घटक त्यामध्ये कसे आहेत, किती आहेत, सक्रिय आहेत का? आता हे कशासाठी? याविषयीच आपण आज एकत्र भेटून जवळजवळ तासभर ह्याविषयी चर्चा करणार आहोत. आता जैविक घटक म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल, की जैविक म्हणजे हो, गांडूळ जमिनीत असतात किंवा मातीत असतात. होय, गांडूळ आपल्याला एक दिसणारा गोष्ट झाली. पण याशिवाय असंख्य असे सूक्ष्म जीव आहेत, की जे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु त्याला सूक्ष्मदर्शिकेचा आधार घेतल्यानंतर ते आपल्याला दिसतील. असे असणारे अनंत जे घटक आहेत, अनंत जे जैविक म्हणजे जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत किंवा इतर काही घटक आहेत, तर ह्या सर्वांचा जमिनीच्या सुपीकतेशी अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. आपण कितीही म्हटलं, किती आम्ही हिरवळीचं खत घातलं, रासायनिक खतं दिली किती, तरी या रासायनिक खतामधून प्रत्यक्ष पिकाला काय उपलब्ध होणार आहे, हे सर्व काही ह्या जैविक घटकांच्या वरतीच अवलंबून असतं. मी अगोदरच सांगितलं की थोडासा दुर्लक्षित झाला हा भाग, जैविक सुपीकता हा भाग जमिनीतला. परंतु आपल्याला त्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे
आणि आजकाल मात्र असं दिसतंय की थोडासा कल शेतकऱ्यांचा सुद्धा वाढलेला आहे की हो, जैविक घटक आपण वापरूया. आपण फक्त रासायनिकच खतं न देता जैविक खतं म्हणूया. जैविक खतं सुद्धा आपण दिली पाहिजेत आणि जैविक खतं देण्यामुळं खूपसे शेतकरी इथून भेटणारे सांगतात की हो, आम्ही तयार केलेलं आमचं पीक म्हणजे आमचं उत्पादन हे एक वेगळ्या रीतीचं, वेगळ्या प्रतीचं आम्हाला मिळतं. हा त्या जैविक खतं वापरल्याचा परिणाम शेतकरी स्वतःहून आम्हाला इथं सांगतात किंवा मी त्यांच्याकडनं ऐकतो. आता आपण निसर्गात जर बघितलं, आता जैविक ह्या गोष्टीनं म्हणलं, तर आपल्याला असं दिसून येतं की 4 गोष्टी आपल्या समोर आहेत आता. 4 चित्र आपल्या समोर आहे, की पहिल्यांदा हाताच्या बोटांच्या मध्ये एक मुळांचा पुंजका धरलाय आणि मुळाच्या पुंजक्यामध्ये आपल्याला गाठी दिसतायत. हा एक फोटोग्राफ झाला. बरोबर त्याच्या खाली अजून एक चित्र आहे. त्याच्यामध्ये सूर्यफुलाचं फूल आहे. त्याच्यावरती एक मधमाशी बसली आहे. ती त्यातला मकरंद न्यायला आली आहे. परंतु ते मकरंद नेताना फुलाला मात्र मदत करून जाणार आहे. तसं आपल्याला उजव्या बाजूला बघितलं तर जी 2 चित्र आहेत, तर ते अजून एक बिटल आहे तिथं आणि तो बिटलच्या समोर म्हणजे त्या किड्याच्या समोर अजून लहान-लहान पांढरे-पांढरे बारीक-बारीक किडे पडलेत. हा काय करतोय, तर हा भक्षक आहे. हे किडे प्रत्यक्ष खाऊन टाकतो. समक्ष आपल्याला त्याला भूक लागली म्हणून तो खाऊन टाकतो. त्याचं खाद्यच ते आहे. हा किडा पाने खाणार नाही झाडाची किंवा फुलं खाणार नाही. हा फक्त किडेच खातो. आमच्या दृष्टीने हा उपयोगी आहे. खाली अजून एक दाखवलंय. ते जरा वेगळं चित्र दिसतंय. वरती एक वेगळ्या आकाराचं षटकोनी असं वेगळाच आहे. त्याच्या खाली आपण जर बघितलं तर ह्याला आपण असं म्हणतो की बॅक्टेरियोफाज असं इंग्रजीत म्हटलं जातं. इंग्रजीत जरी बॅक्टेरियोफाज म्हटलं तर मराठीत त्याला असं म्हणता येईल की बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. जीवाणूंच्या वरती रोग आणणारे काही विषाणू निसर्गात आहेत. विषाणू म्हटले की आज आपल्याला पटकन आठवते व्हायरस आणि व्हायरस म्हटले की COVID-19 किंवा SARS विषाणू. COVID-19 ह्याच्या असलेल्या या साथीमुळं आज आपण अशा रीतीनं भेटतो आहोत. नाहीतर आपले समक्ष भेटूनही चर्चा झाली असती. परंतु हा असणारा अतिसूक्ष्म जीव विषाणू COVID-19 तर याच्यामुळं आपल्याला अशा रीतीने भेटावं लागतं. म्हणजे किती मोठा त्याचा कार्यक्रम आहे पाहू किंवा त्याच्यामुळे झालेली उलथापालथ किती मोठी आहे बघा. जरी तो अतिसूक्ष्म असला तरी. तर तशा रीतीने आपल्याला निसर्गात सुद्धा असे विषाणू म्हणजे COVID-19 न कोणाला ग्रासलंय तर माणसाला ग्रासलंय. याचप्रमाणे असे विषाणू आपल्याला निसर्गात दिसतात, की ते माणसांच्या बरोबर जनावरांना बाधा करतात. मग आपल्या गोठ्यातले जनावर असतील, जंगलातली जनावर असतील त्यांना बाधा करतात. अगदी ह्या मधमाशीला असं सोडलेलं नाही. याच्यावरती सुद्धा विषाणूजन्य रोग येतात. वेगवेगळ्या अळ्यांच्या वरती की जी पिकांना बाधा करतात त्याच्यावरती सुद्धा विषाणूमुळं रोग येतो. त्या अळ्या मरतात. त्या जमिनीवर न पडता अशा टांगलेल्या दिसतात आपल्याला शेतामध्ये, पानांना लटकलेल्या दिसतात. मग आम्ही म्हणतो की ह्या लटकल्या, मेल्यानंतर त्या जमिनीवर पडायला पाहिजेत उलट्या होऊन. पण ते न होता उलट्या होऊन झाडांनाच लटकून पडतात. मग लक्षात येते की अरे च्या ह्याला विषाणूंची बाधा झाली आणि म्हणून ते मेल्या. मग आपण असे विषाणू सुद्धा प्रयोगशाळेत वाढवतो. अशी बाधा करणारे किडींना किंवा अळ्यांना आणि मग त्याची सुद्धा विक्री करतो किंवा शेतकऱ्यांना वापरा म्हणून सांगतो. तर हे जे चित्र आहे ह्यात सुद्धा सांगायचं असंच आहे, की निसर्गामध्ये जीवो जीवस्य जीवनम अशी जी आपली एक पंक्ती आहे संस्कृतमध्ये ती आपल्याला नेहमी दिसत असते. प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाशी निगडीत आहे. तो त्याच्यावरती अवलंबून आहे किंवा तो त्याच्यावरती जगत आहे. आता डाव्या हाताची दोन्ही चित्र आणि उजव्या हाताची दोन्ही चित्र ह्या दोन्हीत एक फरक असा आहे. या दोन्हीमध्ये म्हणजे डाव्या हाताचं पहिलं जे मुळांच्या गाठी दिसतायत किंवा खाली सूर्यफूल आणि त्याच्यावरती बसलेली मधमाशी आहे. यामध्ये असं आहे की हे दोन्हीही जीव एकमेकाला मदत करतात. म्हणजे सूर्यफूल मधमाशीला आणि मधमाशी सूर्यफुलाला मदत करते. तसंच ह्या ज्या गाठी आहेत, ह्या गाठी ह्या द्विदल धान्याच्या पिकावरती आपल्याला दिसणाऱ्या गाठी आहेत. म्हणजे भुईमूग असेल, मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल. तर अशा प्रकारच्या द्विदल धान्याच्या मुळांच्या वरती हरभरा आता आपण पेरणारं पीक आहोत. तर हरभरा या पिकाच्या वरती आपल्याला ह्या अशा गाठी दिसतात. पिकांच्या मुळावरती गाठी या 2 प्रकारामध्ये दिसतात आपल्याला. एक म्हणजे सूत्रकृमीने जर त्याला ग्रासलं किंवा अटॅक केला तर त्याच्या सुद्धा गाठी मुळांच्यावर होतात. पण त्या गाठी मोठ्या असतात. अगदी वांग्याच्या घेतलेल्या खोडवा पिकामध्ये
मी बटाटे एवढ्या गाठी पाहिलेल्या, म्हणजे एवढ्या मोठी गाठी असतात, त्याचा रंग सुद्धा काळपट असतो. आणि आपण ही जी आपल्याला उपकारक गाठ आहे, मी असं म्हणतोय की ही जी गाठ आपल्याला आता हातात धरलेली दिसते बोटामध्ये, ही उपकारक आहे आपल्याला, म्हणजे पिकाला आपल्या उपकारक आहे. तर या गाठीमध्ये जीवाणू असतात की ज्यांचं नाव आहे रायझोबियम. आता ह्या दोन्हींचं काम काय, तर एक आपली पंक्ती आहे आपल्याकडे अशी की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या उक्तीप्रमाणे हे दोन्हीही एकमेकांना सहाय्य करतात. म्हणजे कोण, तर हे असणारं द्विदल धान्य पीक आणि ह्या गाठीमध्ये असणारे जीवाणू रायझोबियम, हे दोन्ही एकमेकांना मदत करत असतात. कशी मदत करतात, तर हे झाड जे आहे किंवा हे जे पीक आहे, ह्या मुळांच्या वरती गाठी तयार होतात आणि इथं च्या जीवाणूंना राहायला आसरा देतात किंवा घर देतात असं समजूया आपण. म्हणजे त्यांना राहायला जागा मिळाली. आता हे जे जीवाणू आहेत त्या गाठीमध्ये रायझोबियम अशा आपल्याला उघड्या डोळ्याने दिसणार नाहीत, परंतु सूक्ष्मदर्शी खाली दिसतात. आणि हे जे रायझोबियम आहे, हे रायझोबियम हवेतला नत्र शोषून घेतात. यांना एक क्षमता आहे. हवेमध्ये 78% नत्र आहे. 78% म्हणजे सगळ्यात मोठा घटक आहे हवेमधला हा नत्राचा आहे. परंतु पिकांना त्या 78% नत्रातला अगदी 1% किंवा त्याच्याहून सुद्धा कमी घेता येत नाही. पिकांना तो अजिबात स्वतःहून घेता येत नाही. तो कुणीतरी द्यावा लागतो. आणि तो हवेतला नत्र 78% जो परिसरात असणारा जो नत्र आहे, म्हणजे आता मुळांच्या भोवती सुद्धा नत्र आहे आतमध्ये, तो वायू स्वरूपात आहे आणि हवेत आहे. परंतु नत्र हे जीवाणू घेतात आणि तो आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात. त्याला आपण असं म्हणतो की नत्र स्थिरीकरण. मी ज्या योजनेतून आता तुम्हाला बोलतोय त्या योजनेचं सुद्धा नाव आहे नत्र स्थिरीकरण योजना, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन स्कीम. नत्र स्थिरीकरण योजना म्हणजे हवेत असणारा 78% नत्र असून सुद्धा आम्हाला युरिया सारखं खत घालावं लागतं की ज्याच्यामध्ये फक्त 46% नत्र आहे. 46.4% नत्र आहे युरियामध्ये, पण हवेत 78% नत्र आहे. आणि हवा तर काय प्रत्येक पिकाजवळ आहे, प्रत्येक मुळांच्या जवळ आहे, आणि तरी सुद्धा आपल्याला युरियासारखं 46% नत्र असणार आपल्याला खत घालावं लागतं. परंतु सर हवेत सर असणारा एक हा जो मिनिट डिस्टर्ब 78% करतो नत्र आहे, हा सर. सहजासहजी पिकांना घेण्यासाठी हे जीवाणू काम करत असतात. सबमिट कसं सर. काम करत असतात हा सगळा शास्त्रीय अभ्यास सर आहे. स्लाइड शो करा. स्लाइड शो केल्यात. नाही सर, स्क्रीन मोठी नाही झाली सर, छोटीच दिसते. असं झालं का, बर बर, ओके हा हा तिथे हा. ओके, येस सर, ओके. थँक्यू. तर आपल्याला ह्या मुळांच्या गाठीमध्ये वास्तव्य असलेले हे जीवाणू आहे, हे अतिशय उपकारक आहेत. मग आता हे जीवाणू मुळांच्या गाठीमध्ये आहेत आणि आपल्याला काय करायचंय की भोसले, ती नंतर भेटू. जीवाणू ज्या गाठीमध्ये आहेत, तर हे जीवाणू निसर्गतः मुळांच्या वरती गाठी होतात आणि त्यात हे जीवाणू असतात. परंतु आपल्याला ह्या गाठींचं प्रमाण किंवा हे जीवाणू वेगळ्या प्रकारचे आपल्याला कसे आणता येतील, वेगळ्या प्रकारचे म्हणजे जास्त परिणामकारक कसे आणता येईल असा आपल्याला एक अभ्यास करता येतो. अभ्यास केलेला आहे खूप वर्षापासून, आणि असे जीवाणू आपण प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात उत्पादित करतो आणि पुरवठा करतो. आता त्याचा दुसरा जो भाग आहे इकडचा, यामध्ये आपल्याला दाखवले की हा उपकारक भाग आहे, आणि हा उपकारक वेगळ्या रीतीनं आहे की इथं आपल्या पिकाला उपाय होतो. यातनं अपाय करणारे घटक आहेत दोन, एक आहे ह्या किडी आणि दुसरा आहे हा विषाणू. परंतु ह्या विषाणूला दुसरा आहे हा जीवाणू. जीवाणू म्हणजे पिकावरती रोग आणणारा जीवाणू जर म्हटलं तर आपल्याकडे तेलकट डाग रोग येतो डाळिंबावरती. तर तेलकट डाग डाळिंबावरती येणारा रोग हा जीवाणूंच्या मुळे येत असतो, आणि त्या जीवाणूंना बाधा करणारे विषाणू निसर्गात आहेत. तसंच ह्या किडी पिकांमधले रस शोषून घेतात, आणि या रस शोषणाऱ्या किडींचा सुद्धा बंदोबस्त करण्यासाठी किंवा मारण्यासाठी किंवा त्यांना खाऊन टाकण्यासाठी सुद्धा निसर्गात आपल्याला दिसून येतं की
निसर्गात आणखीन त्याचे भक्षक आहेत. म्हणजे निसर्गामध्ये हे चक्र अव्याहतपणे सुरूच आहे. एकमेकाला खाणारे आहेत. ते आपल्याला फक्त काय करायचंय, की ह्या गोष्टी आपल्याला अभ्यास करायच्या, आजमावायच्या, त्या प्रयोगशाळेत घेऊन यायच्या आणि त्याच्यापासून चांगली वृद्धी करून आपल्याला शेतकऱ्यांना तो द्यायचा. तर असं हे चालू असतं. तर आता आपला विषय जो आहे, की त्यातला हा एकच विषय आपल्याकडे आता. आपल्याला हा जो चौकोन आहे, त्यातल्या ज्या गाठी दिसतायत. तर या गाठी किंवा अशा प्रकारे कोणकोणते जीवाणू आहेत आणि कुठले जीवाणू किंवा कुठले इतर घटक आपल्याला पीक वृद्धीसाठी, पिकाच्या वाढीसाठी, उत्पादन चांगलं मिळण्यासाठी वापरता येतील, त्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे किंवा याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, माहिती घ्यायची आहे. आता पिकांसाठी आपल्याला अन्नद्रव्य लागतात हे सर्वश्रुत आहे, आपल्याला माहित आहे. आणि हे 3 मुख्य घटक आहेत, की जे आपण वारंवार पिकांना देत असतो किंवा ते देण्याचे आपण पिकांना विचार करत असतो. एक म्हणजे नत्र, दुसरा म्हणजे स्फुरद आणि तिसरा म्हणजे पालाश. आपल्या जमिनीमध्ये पालाश म्हणजे पोटॅश याचं प्रमाण चांगलं आहे. नत्र हवेत प्रचंड आहे, 78% नत्र आहे, परंतु तो पिकांसाठी मिळत नाही. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? आणि स्फुरद जमिनीत कमी असेल, काही जमिनीमध्ये जास्त आहे काही ठिकाणच्या, परंतु आपण स्फुरदयुक्त खतं पण जमिनीत देतो. पण दिल्यानंतर जर उदाहरण द्यायचं झालं तर स्फुरदयुक्त खत म्हणलं तर सिंगल सुपर फॉस्फेट, की ज्यामध्ये 16% स्फुरद आहे. म्हणजे 100 किलो जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर त्यातून 16 किलो फॉस्फरस म्हणजे स्फुरद उपलब्ध होणार आहे. परंतु खरोखरीच 16 किलो स्फुरद 100 किलोतला पिकांना मिळतो का? मी म्हणतो त्यातला फक्त 80%च मिळतो. म्हणजे 16 गुणिले जर 0.8 केलं तर ते अगदीच प्रमाण अगदी कमी येईल. म्हणजे आपण 16 किलो स्फुरदासाठी 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट विकत घेतो, टाकतो शेतात आणि त्या 100 किलो मधून जे काही 16 किलो मिळणार आहे त्यातलं फक्त 80%च जमिनीत अडकून राहतं, फिक्स होतं आणि राहिलेले 20%च फक्त आमच्या पिकांसाठी उपलब्ध होणार असतं. म्हणजे आम्ही पैसे तर घालवले 100%चे आणि आम्हाला मिळालं त्यातलं फक्त 20%. मग आता हे 100% जे जमिनीत स्थिर झालंय, अडकून बसले म्हणजे फिक्स झाले. तर या स्फुरदाचं काय करायचं? तर हा स्फुरद सुद्धा आपल्याला पिकांसाठी उपलब्ध करून देता येतो, की ज्यावेळी आपण जीवाणूजन्य खते वापरू, त्याच वेळी आपल्याला हा अडकून बसलेला स्फुरद उपलब्ध करून देता येईल. आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालाश ही खतं देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ऑप्शन्स म्हणजे विकल्प आपल्याला उपलब्ध आहेत. पण आपल्याला खरोखरीच आमच्या पिकामध्ये नत्राची कमतरता आहे का? स्फुरदाची कमतरता आहे का? पालाशची कमतरता आहे का? हे पाहिलं पाहिजे. विशेषतः मध्यंतरी म्हणजे आपल्याकडे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सलग पाऊस असल्यामुळं पिकांची वाढ खुंटली आणि पिकं आपल्याला निस्तेज दिसायला लागली, पिवळसर दिसायला लागली. का? सतत पडणाऱ्या पावसानं त्यांना मिळणारे अन्न घटक तितक्या प्रमाणात उपलब्ध झाले नाहीत आणि ती पिकं आपल्याला निस्तेज दिसायला लागली. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी पाणी जास्त साठून राहिलेले आज सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर आपल्याला ती पिकं पिवळी आणि निस्तेज दिसतायत. की त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जो नत्र खताचा पुरवठा आहे, नत्र अन्नद्रव्याचा पुरवठा आहे खतामधून होणारा, तो किंवा शेणखत घातलेलं असेल किंवा आपण एखादं रासायनिक खत दिलं असेल, तर त्यामधून होणारा नत्र अन्नद्रव्याचं प्रमाण त्याला तितकंसं मिळत नाही आणि म्हणून ती आपल्याला पिवळसर किंवा निस्तेज दिसतात. आपण जर स्फुरद जमिनीमध्ये कमी असेल किंवा पिकाला उपलब्ध होत नसेल तर आपल्याला त्या झाडांच्या वरती अशा प्रकारची लक्षणं दिसतात. विशेषतः बरेचसे पेरू उत्पादक फोन करतात किंवा व्हॉट्सअपवरती हल्ली फोटो पाठवतात, सांगतात की बघा पेरूची जी जुनी पानं आहेत ती अशी गुलाबी झालीत किंवा लालसर झालीत. तर त्याला लगेच उत्तर देतो की बाबा तुमच्याकडं पाणी साठलं होतं का ते पिकामध्ये? हो, तो म्हणतो की पाणी बरेच दिवस आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे साठलं होतं. मग अशा वेळी काय होतं की त्याला स्फुरदाची उपलब्धता जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आणि ते न मिळाली की पानं आपल्याला ही अशी गुलाबी छटा असलेली, विशेषतः जुनी पानं गुलाबी छटा असलेली दिसतात. पानं लहान झालेली दिसतात आपल्याला काही पिकांमध्ये आणि काही अगदी सुरुवातीला कोवळी पानं असतील हे आपल्याला नंतर दिसतं. पण अगदी कोवळी पानं असतील तर त्यात काय होतं की ह्या ज्या शिरा आहेत, पानांची मुख्य शीर आणि ह्या उपशिरा आहेत,
त्या सगळ्या गर्द हिरव्या रंगाच्या झालेल्या असतात दिसतात, परंतु मधला भाग मात्र आपल्याला पिवसर दिसतो. तर अशा प्रकारची जे लक्षण आपल्याला दिसली तर आपण समजू शकतो की आमच्याकडे स्फुरद या अन्नद्रव्याची कमतरता आहे. आणि पालाश जर कमी असेल तर आपल्याला असं दिसतं की पानं पुन्हा निस्तेज झालीत, पानांच्या कडा म्हणजे उपशिरा जे आहेत त्याच्या भोवतीचा भाग असा उंचवटा झालाय, पान पिवळसर झाले आणि जास्तच कमतरता झाली तर पानांच्या कडा करपायला लागतात. आपल्याला हा कुठला रोग म्हणजे कुठल्या बुरशीमुळे झालेला रोग नाही, कडा करपा, तर हा पालाशी कमतरता असल्यामुळे आपल्याला त्याचं टोक पानांचं किंवा पानांच्या कडा अशा करपट झालेल्या दिसतात. ही अन्नद्रव्यांची कमतरता असलेली आपण ओळखू शकतो लक्षण पाहिल्यानंतर की अमुक एक अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याला दिलं पाहिजे. आता अन्नद्रव्यांची कमतरता किंवा अन्नद्रव्य आपल्याला पुरवठा करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड पर्याय आहेत, बरेच पर्याय आहेत. विशेषतः रासायनिक खतांचा पर्याय हा सहज सुलभ शेतकऱ्यांना वाटतो. मी काय म्हणतो की रासायनिक खतांचा पुरवठा करणं किंवा रासायनिक खतं आणणं आणि शेतीत घालणं हे आपल्याला सहज आणि सुलभ वाटतं. कारण आपण रोज टीव्हीवर जाहिराती पाहतो की हा रासायनिक खतं अशी विकली, अशी विस्कटली शेतात, विकली म्हणजे विस्कटली अशी शेतात की आम्हाला असं भरघोस उत्पन्न मिळणार आहे, भरघोस खत मिळणार, भरघोस उत्पन्न मिळणार आहे आणि अतिशय चांगलं असं आमचं पीक येणार आहे, हे आम्ही जाहिराती बघतो. बऱ्याच वेळा शेतकरी असं अनुभवतात की आम्ही खत विस्कटले की आमचं पीक खूपच चांगलं येतं. आणि त्यामुळे स्पर्धेमुळं त्याने युरिया किती घातलाय आणि मी मग एक कुणिका घालू, मी 2 गोण्या घालतो, अशी ईर्ष्या लागते आणि जास्त आम्ही खतं वापरतो. रासायनिक खतं हा एक पर्याय आहे, नत्र, स्फुरद आणि पालाश देणारा. त्यामध्ये एक नुसतंच नत्र असणारा, नुसतंच पालाश असणारा, नुसतंच स्फुरद असणारा किंवा संयुक्त तिन्ही घटक असणारे सुद्धा आपल्याला खतं उपलब्ध आहेत. आणि ती खतं आपण मातीतून देतो किंवा हल्ली विद्राव्य स्वरूपात खतं मिळतात, ते आपण ठिबक वाटे किंवा फवारणीतून सोडून देत असतो. दुसरा आपल्याला पर्याय आहे सेंद्रिय खतं. हल्ली ही गोष्ट अतिशय दुर्मिळ होत चालली आहे, सेंद्रिय खतं. कारण आपण सांभाळणाऱ्या जनावरांची संख्या कमी होत चालली. बैल नको, चला छोटा ट्रॅक्टर घेऊ, ट्रॅक्टर भाड्याचा बोलवा आणि नांगरट करू. आता हल्ली वेळ नाही की बैल कोणी सांभाळायची आणि मग कधी शेतीतली कामं करायची. त्यापेक्षा आपण थोडस यांत्रिकीकरणाकडे झुकलोय आणि त्यामुळे आपल्याकडे सेंद्रिय खतांची जी उपलब्ध असायची ती आता त्याची कमी झाली. दुसरी गोष्ट आपल्याकडे असा कल आहे की ऊसाचा फड तुटून गेला की आपलं काड्यापेटीतली काडी लावली की संपलं काम, स्वच्छ झालं शेत. पण बऱ्याच शेतकरी मेळाव्यात मी सांगतो की समजा एक 5 रुपयाची नोट तुमच्या खिशात आहे आणि तुम्ही ती रस्त्यावर फेकून द्या, असं जर सांगितलं एखाद्या शेतकऱ्याला बोलून तर तो कधीही तयार होत नाही. अगदी रुपयाचं नाणं सुद्धा खाली टाकायला तयार होत नाही. परंतु आमच्याकडं ऊसाचं पाचट, ऊस तुटून गेल्यानंतर जे काय आहे की ज्याच्यापासून आम्हाला 6 टन खत तयार होणार आहे, सेंद्रिय खत, त्याला आम्ही सहज संध्याकाळी बसल्या बसल्या काडी लावून टाकतो आणि बघत बसतो कसं पेटलंय म्हणून फळ. तर हे सेंद्रिय खत आमच्याकडची आम्ही आहेत भरपूर, परंतु त्याचा योग्य असा वापर करण्याच्या दृष्टीने विचार करत नाही. तर ही सेंद्रिय खतं आपल्याकडे आहेत, याच्यातून सुद्धा आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता सहज भरून काढता येण्यासारखी आहे. आणि अजून एक प्रकार आहे म्हणजे हिरवळीची खतं. उदाहरणार्थ ताग आहे, ढेंचा आहे. तर ही पिकं आपण जर घेतली आणि जमिनीत गाडली तर जमिनीचा पोतही सुधारतो आणि आपल्याला जमिनीतून उपलब्ध होणारी अन्नद्रव्यांचं प्रमाणही वाढलेलं असतं. एवढंच नव्हे तर ज्यावेळी हिरवळीची खतं जमिनीत गाडली जातात त्यावेळी त्या जमिनीमधील जैविक गुणधर्म आहेत ते खूप चांगल्या रीतीनं सुधारले जातात. जैविक गुणधर्म म्हणजे आपण जो विषय बोलणार आहोत की जे उपकारक जैविक घटक आहेत मातीमध्ये, तर त्यांची संख्या आणि त्यांचं कार्य हे अतिशय चांगल्या रीतीने होत असतं. कधी जेव्हा आपण सेंद्रिय खतांचा, हिरवळीच्या खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करतो तेव्हा. याच्या उलट आहे रासायनिक खतांच्यामुळे मात्र त्या जैविक घटकांच्या वरती थोडासा अनिष्ट परिणाम होतो आणि त्यामुळं आपल्याला सेंद्रिय खतं किंवा हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही रासायनिक खतांच्या पेक्षा जास्त प्राधान्यक्रमानं वापरली पाहिजेत. आता हिरवळीची खतं गाडल्यानंतर मी सांगितलं की त्याचा आपल्याला चांगला उपयोग होतो जमिनीचा मगदूर सुधारण्यासाठी, तिथली जैविक चळवळ चांगली होण्यासाठी. परंतु शेतकऱ्यांचा कल हिरवळीची खते घेण्याकडे अतिशय कमी असतो. त्याला कारण असं आहे की कुठलंही एक पीक घेतलं, भुईमुग हे पीक घेतलं तर त्याला माहित असतं की या भुईमुगातनं मला 1 एकरमध्ये 15 पोती शेंगा मिळणार आहेत आणि ते विकले की मला एवढे पैसे मिळणार आहेत.
म्हणजे पीक लावल्यानंतर किंवा कुठलीही गोष्ट पेरल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी विचार करतो की मला यातून मोबदला पैशाच्या स्वरूपात कसा मिळणार आहे, किती मिळणार आहे. हिरवळीची खतं लावायला सांगितल्यानंतर शेतकरी म्हणतो की यातून पैसे काय मिळणार आहेत, काहीच नाही मिळणार. पण यामधून आमच्या शेतातल्या मातीचा मगरूर किंवा मातीची प्रत सुधारण्यासाठी जो उपयोग होणार आहे त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष होतं. त्यानंतर हिरवळीचं खत गाडल्यानंतर जे काय आम्ही पीक करणार आहे त्या पिकामध्ये होणारी जो बदल आहे, पिकामध्ये येणारं वाढणारं जे उत्पन्न आहे ते सुद्धा खूप चांगलं असतं आणि त्या दृष्टीनं आपण ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आजकाल आपण जर बघितलं तर एक 25 वर्षापूर्वीची आणि आजची जर पद्धत आपली जीवनशैली पाहिली तर 25 वर्षापूर्वी आपल्या पायात सुद्धा कातडी चप्पल असायचं आणि जे आपण काढून टाकल्यानंतर किंवा निरुपयोगी झाल्यानंतर ते शेतात जायचं आणि कुजायचं. आज बघा आपल्या पायात घातलेलं चप्पल सुद्धा न कुजणारं आहे. ते सुद्धा प्लास्टिकचं किंवा सिंथेटिक आहे असं आपण म्हणू तर कारखान्यात तयार झालेलं की ज्याचा पुन्हा आपल्या वापरानंतर आमच्या मातीला त्याचा काही उपयोग होत नाही. उलट ते वेगळ्याच रीतीनं त्रासदायक होऊन बसतं. तर आज आपल्या जीवनशैलीमुळे सुद्धा जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचं किंवा सेंद्रिय घटकांचं होणारं प्रमाण हे घटत चाललेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे जैविक. येस. जैविक घटकांच्यामुळं अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला कमी करता येते. अगदी 100% नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात आपण ती कमी करू शकतो. कशी? तर जैविक जे घटक आहेत, हे सूक्ष्म जीव आहेत. हे सूक्ष्म जीव जमिनीमध्ये आहेतच आहेत. सूक्ष्म जीव आणि जीवाणू म्हणतो मी. म्हणजे वेगवेगळी बुरशी असेल, याशिवाय जीवाणू असतील, तर हे मोठ्या प्रमाणात मातीमध्ये असतात. पिकांच्या मुळांच्या अवतीभोवती असतात. पिकं आणि हे जीवाणू यांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे या बुरशींचा आणि जीवाणूंचा. ते एकमेकांच्या सान्निध्यात राहतात, एकमेकांना मदत करतात, जसं मी रायझोबियम बाबत सांगितलं तसं. तर ह्यांच्यामुळं पिकांच्या वृद्धी वाढीमध्ये खूप चांगला असा परिणाम होतो. तो कसा? याच्याविषयी मी सांगतो. परंतु असे जीव आणि जीवाणू यांची एक यादी तुमच्यासमोर ठेवली मी आता. तर ती जीवाणू मगाशी मी तुम्हाला सांगितले की रायझोबियम मुळांच्या वरती गाठी करतात द्विदल धान्यांच्या. अझॅटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर विशेषतः ऊसामध्ये आपल्याला ऍसिडोबॅक्टर खूप चांगला असा परिणाम देतो. अझोस्पिरुलम आहे. पीएसबी म्हणजे मगाशी मी सांगितलं की स्फुरद आम्ही शेतामध्ये टाकला म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटच्या बॅगांच्या स्वरूपात स्फुरद टाकला. पण त्यातला 80% हा अटकून बसला की जो पिकांना उपलब्धच होत नाही, फक्त 20%च उपलब्ध होणार आहे. परंतु फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणू स्फुरद विरघळवणारे जीवाणू आहेत आणि ते जीवाणू आपण प्रयोगशाळेत वाढवतो आणि वापरतो. तर तसे जीवाणू जर वापरले तर आपण गेल्या वर्षी जे काही पिकामध्ये स्फुरद खत घातली, स्फुरदयुक्त खत घातली, त्यातून जो फिक्स झालेला, अडकून बसलेला, स्थिर झालेला जो स्फुरद आहे म्हणजे फॉस्फरस आहे, तो ह्या जीवाणूंच्या वापरामुळे त्या पिकांना सहज उपलब्ध होणार आहे, मिळणार आहे. आता KMB लिहिले. के म्हणजे पोटॅश, एम म्हणजे मोबिलायझिंग जो हलवणार आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करून नेणार आहे. असे बी म्हणजे बॅक्टेरिया, जीवाणू. बॅक्टेरियल आपण मराठीमध्ये जीवाणू म्हणतो. म्हणजे पोटॅश म्हणजे पालाश याचं वहन करणारे जीवाणू आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी पोटॅश आहे तिथून तो थोडासा हलवून जिथं मुळं शोषून घेणारी कार्यरत आहेत तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम हे जीवाणू करतात. तर असे जीवाणू सुद्धा जमिनीमध्ये असतात. त्याच्यातले खूप चांगले स्ट्रेन जे काय आहेत तसे आपण प्रयोगशाळेत वाढवतो आणि ते वाढवलेले KMB, PSB किंवा हे सर्व घटक मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण पुरवतो. निळे, हिरवे, शेवाळ, अझोला या 2 गोष्टी मात्र भात शेतकऱ्यांसाठी आहेत. अझोला मात्र आजकाल बरेचसे शेतकरी अझोला न्यायला आमच्याकडे येतात आणि त्यांना विचारलं की तुम्ही कशासाठी नेताय? पिकाला द्यायला किंवा जमिनीत गाडायला नेताय का? तर त्यांचं उत्तर असं आहे की नाही, आम्ही शेळ्यांना खायला घालायला किंवा दुभत्या गायींना खायला नेतोय. काही हरकत नाही. कुणीकडून आपल्याला हे सूक्ष्मजीव, हे जीवाणू मोठ्या प्रमाणात वाढवले पाहिजेत, वापरले पाहिजेत आणि यातूनच आपल्या जमिनीचं जैविक आरोग्य आपल्याला सांभाळता येणार आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे जे घटक आहेत, ह्या घटकांचं प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. ह्या प्रत्येकाचं कार्य वेगळं. विशेषतः पहिले जे घटक आहेत 4, तर यांचं कार्य असं आहे किंवा निळे, हिरवे, शेवाळ आणि अझोला यांचं कार्य असं आहे
की नत्र स्थिर करणे. मी पहिल्यापासून सांगते की हवेमध्ये नत्र 88% आहे, परंतु पिकाला आमच्या त्यातला काहीही घेता येत नाही. परंतु या 88% असणारा जो नत्र हवेतला आहे, तो नत्र उपलब्ध करून देण्याचं काम हे सर्व घटक हे जैविक घटक करत असतात आणि म्हणून यांचा वापर आपल्याला वाढवला पाहिजे. अगदी रायझोबियम पासून ते अझोलापर्यंत. आणि म्हणून त्यांना आपण असं म्हणलंय की नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू. आता रायझोबियम बद्दल आपण बोलूया की ही द्विदल पिकं जी आहेत आपली, मगाशी सांगितलं तसं तूर, हरभरा, त्यानंतर उडीद, मूग, की ज्याचं असलेल्या धान्याची डाळ होते, एक समान दोन भाग होतात, डाळ होते, त्याला आपण द्विदल पीक म्हणतो. आणि या द्विदल पिकांच्या मुळांच्या वरती अशा आपल्याला गाठी दिसतात. आणि ह्या गाठी ज्या आहेत त्या ह्या रायझोबियमच्या आहेत. आणि ते दोघं सहजीवी पद्धतीने एकमेकांना मदत करून जगत असतात. म्हणून मी इथं शेवटची ओळ लिहिली आणि मगाशी सांगितलं की या दोघांचं एकच तत्व असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे दुरुस्त पंत. म्हणजे दोघांनी एकमेकांना सहाय्य केल्यानं, एक जण एकाला राहण्यासाठी आसरा दिला तर त्याच्या मोबदल्यात त्यानं त्या झाडाला जे आवश्यक असणारं नत्र आहे, त्या हवेतलं नत्र झाड तर घेऊ शकत नाही, परंतु हे जीवाणू घेतात आणि त्या पिकाला उपलब्ध करून देत असतात. आता रायझोबियम, कुठलंही रायझोबियम नेलं आणि मी माझ्या शेतात पिकांना वापरलं असं करता येत नाही. प्रत्येक रायझोबियम, प्रत्येक पिका गणित रायझोबियमचे वेगवेगळे गट केलेत. आता तुमच्या समोर मी इथं 7 गट लिहिलेले आहेत. तर वाटाणा, चवळी, सोयाबीन, घेवडा, अल्फाल्फा, लुपिन, क्लोवर असे 7 वेगवेगळे घटक आहेत. आता हरभरा हे पीक आपण घेणार आहोत, तर हरभरा सुद्धा एक गट आहे. आणि हरभऱ्याच्या पिकामधून म्हणजे हरभऱ्याच्या पिकावर येणाऱ्या ज्या मुळांच्या गाठी आहेत, तर या गाठींच्या वरचेच मला काय म्हणायचंय, हरभऱ्याच्या मुळांच्या वर ज्या गाठी येतात त्या गाठीमधलाच रायझोबियम, त्यामधलाच जीवाणू प्रयोगशाळेत आणला जातो. म्हणजे ते गाठी आणले जातात, त्यातला तो रायझोबियम वेगळा केला जातो आणि तो रायझोबियम आपण कृत्रिम अशा त्याला खाद्य देऊन प्रयोगशाळेत वाढवतो. आणि तोच रायझोबियम परत आपण हरभरा या गटाला किंवा हरभरा या पिकाला वापरला पाहिजे. एवढ्यासाठी की सोयाबीनचा रायझोबियम वाटाण्यामध्ये वापरला तर आपले पैसे, आपले वेळ वाया गेली, पूर्णपणे वाया गेले. कारण सोयाबीन मध्ये असणारा जो रायझोबियम आहे तो वाटाण्यामध्ये काम करणार नाही. त्या दृष्टीने हे 7 वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला रायझोबियम घेऊन जायचंय कल्चर आमच्या प्रयोगशाळेतून किंवा कुठूनही जेव्हा नेत असाल, त्यावेळी खात्री करा की आम्ही पीक कुठलं लावणार आहे त्या पाकिटावरती रायझोबियमच्या त्या पिकाचं नाव किंवा त्या पीक अंतर्भूत असणारा गट नाव लिहिलं आहे का. त्या गटानुसारच आपल्याला रायझोबियम नेऊन वापरलं पाहिजे. रायझोबियम कसं वापरायचं आहे, किती वापरायचं आहे हे पण सांगणार आहे. आता नत्र स्थिरीकरण जीवाणू याशिवाय रायझोबियम शिवाय आहेत, तर त्यांचं सुद्धा इथं लिहिलेलं आहे की अझोटोबॅक्टर सर्व एकदल भाजीपाला आणि फळ पिकं याच्यामध्ये वापरावं. अॅसिटोबॅक्टर ज्या ठिकाणी गोडी आहे त्या ठिकाणच्या पिकांमध्ये, विशेषतः ऊसामध्ये याचा परिणाम खूप चांगला दिसतो. ज्यावेळी आपण अॅसिटोबॅक्टर ची बीज प्रक्रिया म्हणजे कांडी अॅसिटोबॅक्टर मध्ये बुडवतो किंवा अॅसिटोबॅक्टरची फवारणी ऊसाच्या पिकावरती करतो, त्यावेळी अॅसिटोबॅक्टर हे पिकांच्या शरीरात भिनतात, घुसतात आणि हवेत असणारा नत्र. यस, कोणीतरी एक प्रश्न विचारतंय, थोले. येस, डॉक्टर सन्मती थोले, तुम्हाला विचारायचंय काय? आवाज येत नाहीये तुमचा डॉक्टर थोले साहेब. मी तुम्हाला पाहतोय, तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दिसता, तुम्ही हात पण वर केलाय, पण तुमचा आवाज येत नाहीये. मला हात तुम्ही कशासाठी वर केलाय कळालं तर मी उत्तर देऊ शकेन, किंवा तुम्हाला सांगायचं असेल की मी सांगण्यामध्ये काय बदल करायचा आहे तर तोही बदल करता येईल, पण तुमचा आवाज येत नाही. म्यूट. हा नमस्कार सर. हा नमस्कार. आता तुमचा आवाज आला. मी औरंगाबादहून डॉक्टर सन्मती ठोले बोलतो. हा, आलं लक्षात. मी पीडियाट्रिशियन आहे, माझं शेत आहे इथं वेरूळला. ऍसिटोबॅक्टर बद्दल मी बोलत होतो. याशिवाय अझोस्पिरिलम आहे, मका आणि ज्वारीमध्ये वापरतात. आणि भात खाचरामध्ये
विशेषतः खालचे 3 आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरावेत, की ज्याच्यामुळं नत्र उपलब्धी त्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि हे तिन्ही वाढवणं अतिशय सोपं आहे. विशेषतः अझोला वाढवणं तर फारच सोपं आहे. आम्ही आमच्याकडं अझोला हा ₹60 किलोनं विकतो. ₹60 किलो म्हणजे अगदी नगण्य किंमत आहे त्याची. आणि तो तिला जर शेतकऱ्यांना भाताच्या कचऱ्यामध्ये देऊन टाकला किंवा भात लावण्याच्या अगोदर सुद्धा जरी त्यानं काही तयार केलं, एखादं तळं छोटंसं किंवा पॉन्ड तयार केलं आणि त्यात जर तो अझोला वाढवला, तर तो त्यानं भात कचऱ्यामध्ये नेऊन टाकावा. आणि हा नैसर्गिकरित्या म्हणजे कुठलाही अपाय न करता अशा रीतीने आपल्याला हा नत्र आपल्या पिकांना उपलब्ध करून देता येणार आहे. मी असं म्हणलो की कुठलाही अपाय न करता, की ज्यावेळी आपण इतर रासायनिक खतं वापरतो, तर हो, या रासायनिक खतांच्या वापरातून विशेषतः अतिरेकी वापरातून संतुलित वापर असेल तर काहीच अडचण नाही. परंतु अतिरेकी वापरातून मात्र आपण निसर्ग थोडा बिघडवतो. विशेषतः आता हे डॉक्टर आता बोलले, ही इज अ पेडिट्रिशियन. एक ब्लू बेबी नावाचा एक डिसीज आहे. डॉक्टर साहेब, ऐकलंय तुम्ही याविषयी किंवा तुमच्याकडे आलाय पेशंट असा कधी? कोणता कोणता ब्ल्यू बेबी ना? ब्लू बेबी ला आम्ही वापरलेला युरिया सारख्या खतातला नायट्रोजन कारणीभूत आहे. की आम्ही दिलेलं नत्र, रासायनिक खतातून दिलेलं नत्र ज्यावेळी जास्त प्रमाणात होतं त्यावेळी ते लीच होऊन कुठेतरी विहिरीत जातं. विहिरीचं पाणी आम्ही पितो किंवा कॅनॉलचं पाणी पितो किंवा जनावर पितात आणि मग त्यातनं हा नायट्रस ऑक्साईड किंवा घातक असलेला नत्र आपल्या गर्भवती स्त्रीच्या आहारात जातो आणि त्यातून मग ह्या ब्लू बेबी सारख्या रोगट पिढीचा जन्म होतो. तर अशा प्रकारे कितीतरी घातक घटक आम्ही रसायनांचा अतिरेकी वापर केल्यामुळे दिसतात आपल्याला. मी अजून एक उदाहरण देईल की आमच्या देशामध्ये किंवा आपण गुगलवरती सहज आता टाईप केलं की कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड अँड कॅन्सर कॅपिटल ऑफ द इंडिया, 2 शब्द मी परत 2 वाक्य परत सांगतो, कॅन्सर कॅपिटल ऑफ वर्ल्ड आणि कॅन्सर कॅपिटल ऑफ इंडिया. असं जर 2 घटक टाकले तर आपल्याला 2 उत्तर वेगळी येतील. एक जगामध्ये कॅन्सर असणारा देश फार मोठा आहे आणि तो आहे तो वेगळ्या कारणामुळे आहे. विशेषतः तिथं मोठ्या प्रमाणात तंबाखूचं स्मोकिंग केलं जातं, म्हणजे धूम्रपान केलं जातं. आणि कॅन्सर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणलं की आपल्याला लगेच नाव तिथं समोर येतं, पंजाब. होय, सगळ्यात जास्त पेशंट आपल्या देशात कॅन्सरग्रस्त पंजाबमध्ये आहेत. रोज कॅन्सर ट्रेन पंजाब मधलं भटिंडा ते राजस्थानमध्ये बिकानेर या दरम्यान ती कॅन्सर ट्रेन पळत असते. त्या ट्रेनमध्ये फक्त कॅन्सरचे पेशंट आणि कॅन्सर पेशंटचे नातेवाईक एवढेच असतात, खिन्न चेहरे करून बसलेले, की ज्यांच्या पुढं ओ मी उद्या असणार आहे किंवा नाही असा प्रश्नचिन्ह असतो. आणि ह्याच्या पाठीमागं जी काही कारण आहेत त्यातलं एक मोठं कारण आहे की रासायनिक खतांचा बेसुमार वापर किंवा रासायनिक खतच नव्हे, कृषी रसायनांचा मी म्हणेन इथं बेसुमार वापर. मग त्यासाठी कीटकनाशक असतील, बुरशीनाशक असतील, मग ही अशी रासायनिक खतं असतील. लागणार किती आहे याच्यापेक्षा आम्ही त्याचा वापर हा अतिरेकी करतोय आणि मग त्याचा दुष्परिणाम आपल्याला असा दिसतो. आणि या सर्वांच्या वरती जर मात करायची, अशा गोष्टींच्या वरती जर मात करायची असेल तर आपल्याला ह्या जीवाणूंचा जे असंख्य प्रमाणात आहेत, असंख्य प्रकारचे आहेत, त्यांचा आपल्याला उपयोग करून घेऊन आपल्याला या येणाऱ्या भविष्यातल्या अशा संकटांच्या वरती मात करता येईल. तर मी तुम्हाला आता यादी सांगितली की नत्र स्थिर करणारे जीवाणू अशा रीतीने आपल्याला अझोला साध्या पद्धतीच कुंड केले किंवा पॉन्ड केलेलं आहे इथं. भोवतीनं सगळी जुनी घरावरची निघाली कौलं लावलीत. त्याच्या आतमध्ये प्लास्टिक अंतरलंय की ज्याच्यामधनं काही लिकेज होऊन किंवा गळणार काही नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये थोडंसं शेणखत टाकायचं आहे आणि शेणखत टाकले की अझोला जो आमच्याकडनं मिळतो तो किंवा तुम्हाला जो काही जवळपास मिळेल तो अझोला घ्या, याच्यात टाका. 10 ते 12 दिवसात हा पूर्णपणे कुंड सगळं पूर्ण भरलेलं असतं. तुम्ही हे सगळं एका बाजूला काढून घ्या. हा अझोला शेतामध्ये वापरा. यातनं आपल्या शेताची सुपीकता, पिकाची म्हणजे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. जो काही थोडासा अझोला यात पुन्हा शिल्लक राहील त्यातून थोडंसं खत शेणखत पुन्हा टाकले की पुन्हा आणि 10-15 दिवसात किंवा महिन्याभरात आपल्याला एक कुंड पूर्णपणे भरलेलं दिसतं. अशाच रीतीने आपल्याला निळे हिरवं शेवाळ भाताच्या खाचरामध्ये सुद्धा आपल्याला पसरलेलं दिसतं. डॉक्टर साहेब, तुम्ही पुन्हा एकदा हात वर केला आहात. पुन्हा काही बोलू इच्छिताय का?
धन्यवाद. ही जी तुम्ही रासायनिक खताचा दुरुपयोग जो दाखवलेला आहे ही एक होय. खूप मोठी बाब तुम्ही आमच्या समोर आणलेली आहे. आरोग्याच्या बाबतीत आपण जो हा उल्लेख केला आहे हा अतिशय महत्वाचा आहे. धन्यवाद सर. अतिशय महत्वाचा आहे तो विषय आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं. याच्या आपल्या विषयाच्या संदर्भात नाही, परंतु असंही मी सांगेन, मी मुलांना ज्यावेळी इथे कॉलेजवरती शिकवतो त्यावेळी मुलांना हा विषय मला शिकवावा लागतो. रोग नियंत्रण करणं, रोग व्यवस्थापन करणं, नियंत्रण म्हणत नाही, पिकावरील रोग व्यवस्थापन करणं किंवा किडी व्यवस्थापन करणं. तर त्या मुलींना किंवा मुलांना मी सांगतो की तुम्हीला ज्यावेळी तुमची आई घरी भाजी आणायला सांगेल त्यावेळी कोबीचा गड्डा तुम्ही घरी जाताना ज्याला छिद्र पडली, किडीनं छिद्र पडली, तोच गड्डा घेऊन जा. ऐकताय ना डॉक्टर साहेब? हो बिलकुल. या. हो बोला एकच सर, मिनिट बोला. एकच मिनिट हा बोला. सांगितले की भाजीपाला घेऊन या, तर कोबीचा गड्डा नेताना तुम्ही किडका घरी न्या, की ज्याला किडीनं भोकं पाडली तसा न्या. तर ते घरी म्हणतात अहो मग आम्हाला आई मारेल की तुला काय कळत नाही का असली भाजी कशाला आणली. तर तुम्ही आईला समजून सांगा की जो चकचकीत गड्डा आहे त्याच्यावरती खूप औषधं फवारली आणि हा जो किडका गड्डा आहे हा त्यामध्ये कीड टिकली, याचा अर्थ याच्यामध्ये औषधं नाहीत, औषधांचा अंश नाही आणि हे आपल्याला खायला सुरक्षित आहे. आता ह्यात एखादी आळी असेल तर आपण कोबी चिरला तर तुम्ही मिठाच्या पाण्यात टाका. मिठाच्या पाण्यात टाकले की आळी आपल्याला बाजूला करता येईल आणि राहिलेली आळी विरहित कोबी आपल्याला जे सुरक्षित अन्न आहे ते आपल्याला खाता येईल. हे लोकांना हल्ली पटत नाही. लोकांना म्हणजे आम्हाला हल्ली चकचकीत लागतं की डाळिंबाचं फळ त्याच्यावरती रेघोटे असतील तर खरवडलेलं असेल तर आम्ही घेत नाही किंवा ते कमी किमतीला असतं. पण जेवढं डाळिंबाचं फळ चकचकीत आहे त्याच्यावरती तेवढी जास्त प्रमाणात औषधांचा बडीमार केलेला असतो. हल्ली द्राक्ष जर खाल्ली तर घसा बसतो किंवा आमचं तोंड येतं, याला कारण असं आहे की त्याच्यामध्ये प्रचंड असा रासायनिक फवारणी करतात. त्या रसायनांचे अंश राहतात आणि ते अंश आमच्या आरोग्याला घातक आहेत. या उलट जी द्राक्ष बाहेर एक्सपोर्ट होतात, विशेषतः वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये, ती द्राक्ष 400 रुपयाने किलोने मिळू द्यात, आम्ही 10 किलो खाण्याच्या ऐवजी 1च किलो आणूया, पण 30 खाऊया, कारण त्याच्यामध्ये रासायनिक अंश, घातक रासायनिक अंश नसतो. तर अशा प्रकारे डॉक्टर साहेब आपल्याला बऱ्याच गप्पा मारता येतील. आता आपण या विषयावरती जो जीवाणू खतांचा आहे त्याच्यावर आहे, हे सुद्धा उपकारक आहे. आपल्याला निळं हिरवं शेवाळ आणि हिरवं शेवाळ भात कचरामध्ये वाढणार आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हिरवं शेवाळ जर वाढलं असेल तर ती मात्र पिकाला उपकारक नाही, परंतु ज्या शेवाळाला निळी छटा आहे ते जर शेवाळ वाढलं तर मात्र आपल्या पिकाला उपकारक आहे. आणि हे जर ओळखता आलं तर आपल्याला निळं हिरवं शेवाळ भाताच्या खाचरामध्ये वाढवलं तर ह्याच्यामधून सुद्धा आपल्या पिकांना नत्र खताचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. आता जसं तुम्हाला सांगितले की नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू आहेत, तसेच स्फुरद विरघळणारे आणि पालाश वहन करणारे सुद्धा जीवाणू आहेत आणि हे सुद्धा जीवाणू आपण आपल्या प्रयोगशाळेत, माझ्याच नव्हे तर खाजगी प्रयोगशाळांमधून किंवा इतर सरकारी संस्थांच्या प्रयोगशाळांमधून तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणच्या त्या विभागातल्या कृषी विद्यापीठातला असणारा जे विभाग आहे जीवाणू खतांचा त्या ठिकाणी याचं उत्पादन केलं जातं. विशेषतः ज्या त्या परिसरातले जीवाणू हे जास्त चांगले असतात, जास्त इफिशियंट असतात ज्या त्या परिसरातले, असे जीवाणू वापरले तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पिकांच्या मध्ये म्हणजे आपल्या जमिनीच्या सुपीकतेमध्ये बदल घडून येतो आणि आपल्याला पिकांचं उत्पन्न चांगलं मिळतं. जीवाणू खतं हल्ली घनरूप आणि द्रवरूप या दोन्ही रूपात मिळतात. घनरूप म्हणजे पावडर किंवा घट्ट स्वरूपात, ही पूर्वी मिळत होती, आजही मिळतात आणि आज नवीन ट्रेंड असा आहे की सगळी जीवाणू खतं द्रवरूप स्वरूपात पाहिजेत अशी मागणी आहे. विशेषतः आपल्याकडे जो बदल झाला आहे की आम्हाला आता पाणी पाठानं न देता बरेचसे शेतकरी पाण्याचं जो कमतरता असणारे शेतकरी ठिबक वापरतात आणि ते शेतकरी विचारतात किंवा फोन करून सांगतात की अहो तुम्ही ट्रायकोडर्मा जर आम्हाला दिला किंवा रायझोबियम दिलं किंवा पीएसबी दिलं, हे जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर मग ते आमचे ड्रिपर चोक होतात आणि मग त्यांच्यासाठी त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला द्रवरूप स्वरूपातली जीवाणू खतं द्या की जे आम्हाला वापरता येतील ठिबक मधून किंवा मायक्रो स्प्रिंकलर मधून किंवा फवारणीच्या माध्यमातून सुद्धा. तर अशा प्रकारे जीवाणू खतं आपल्याला द्रवरूप स्वरूपात आणि घनरूप स्वरूपात सुद्धा मिळतात. सर्व प्रकारची जीवाणू खतं आपल्याला या दोन्ही पद्धतीत दोन्ही प्रकारे मिळतात. आता ही जीवाणू खतं वापरायची कशी आहेत, एक 10 मिनिटात 5-10 मिनिटात हा विषय मी सांगतो कशी वापरावी.
आणि मग आपल्याला काही चर्चा करायची असेल ते आपण अवश्य चर्चा करू. आता जीवाणू खतं वापरण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर तिथं पद्धती लिहिल्यात एक 5 मी समोर, की बीज प्रक्रिया करायची. उदाहरणार्थ आता हरभऱ्याचा हंगाम आहे, तर माझं असं म्हणणं जे कोणी शेतकरी मला आता ऐकतायत त्यांनी त्यांच्या हरभऱ्याला रायझोबियम, पीएसबी आणि केएमबी म्हणजे रायझोबियम नत्र स्थिरीकरणासाठी, पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि केएमबी म्हणजे पालाश वहन करणारे जीवाणू. या तिघांची ही प्रक्रिया बियाण्याला कराच. त्याचा काय फार मोठा खर्च नाहीये आपल्याला. तर मग ते तुम्ही घनरूप स्वरूपात घ्या किंवा द्रवरूप स्वरूपात घ्या, परंतु या तिन्ही गोष्टींची बीज प्रक्रिया हरभऱ्याला करा आणि मग हरभरा लावा. ज्यावेळी आपण रायझोबियमची बीज प्रक्रिया करू त्यावेळी जे मुळांच्या वरती गाठी होणार आहेत त्या गाठींचं प्रमाण हे निश्चितच प्रक्रिया केल्यामुळे वाढलेलं असेल. ज्यावेळी आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश वहन करणारे जीवाणूंची बीज प्रक्रिया करू तर त्या माध्यमातून आपण आपल्या मातीमध्ये हे जीवाणू उपलब्ध करून देऊया किंवा त्यांची ओळख करून देऊया आपल्या मातीला. तिथं त्यांना खायला मिळाले की त्यांचं प्रमाण वाढेल आणि मग आपल्या पिकाला उपलब्ध होणारी घटक ज्या घटकांची आवश्यकता आहे स्फुरद आणि पाला अशी मोठ्या प्रमाणात त्यांना मिळतील. त्यामुळं बीज प्रक्रिया हरभऱ्यासाठीच नाही तर प्रत्येक पिकासाठी आपण कोणत्या ना कोणत्या जीवाणू खतांची कोणत्या ना कोणत्या म्हणजे सुयोग प्रकारच्या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करणे हे आवश्यक आहे. अगदी ऊसाच्या कांड्या लावताना सुद्धा त्याला ऍसिडोबॅक्टर, पीएचबी आणि केएमबी बीज प्रक्रिया कराच. त्या द्रावणात म्हणजे एका ड्रम मध्ये द्रावण तयार करा. त्यात ऊसाच्या लावायच्या कांड्या, पेर जे आहेत ती बुडवून ठेवा 10 मिनिटं 20 मिनिटं. त्यातून ती बाहेर काढा आणि मग शेतामध्ये लावा. यामधून आपण काय करत आहोत ते असे असणारे सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्म जीव या माध्यमातून बीजाच्या माध्यमातून बीजाबरोबरच आपण आमच्या मातीमध्ये पोहोचवत आहोत. रोपांची मुळं जे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला प्रक्रिया करता येते. उदाहरणार्थ मिरची आहे, टोमॅटो आहे, तर ह्या पिकांची रोपं आपण लावतो. तर ह्या रोपांची मुळं ह्या जीवाणू खतांचं जे काय द्रावण केले घट्ट त्यामध्ये बुडवून ठेवा 20 मिनिटं. त्या मुळांच्या वरती याचं आवरण बसेल आणि मग अशी आवरण बसलेली जीवाणूंचं आवरण बसलेली मुळांसहितची रोपं आपण आपल्या शेतात लावूया. आपल्याला जीवाणू खतं सेंद्रिय खतांच्या सोबत सुद्धा देता येतात. मी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो तो नेतो माझ्याकडनं ट्रायकोडर्मा. त्याला मी सांगतो की ट्रायकोडर्मा नेलास असाच्या असा शेतात विस्कटू नकोस. तुझ्याकडे जे काय शेणखत असेल त्यातलं बारीक शेणखत त्यामध्ये थोडासा ओलावा आहे. ओलावा कसा की त्या खताचा आम्ही जर मुटका केला तर मुटका केल्यानंतर बोटांच्या आमच्या फटीबंद चिरचिर करत पाणी बाहेर नाही आलं पाहिजे. किंवा मुटका आम्ही सोडला म्हणजे हाताची मूठ आम्ही सोडली मुटका केल्यानंतर तर तो मुटका फुटला नाही पाहिजे. तो मुटका तसाच राहिला पाहिजे. ह्याला आपण असं म्हणतो की योग्य असा त्यामध्ये असणारा ओलावा आहे. तर अशा प्रकारच्या सेंद्रिय खतामध्ये तू नेलेला ट्रायकोडर्मा मिसळ. त्या गोणीत भर 50 किलोच्या गोणीमध्ये ते खत भर. त्यामध्ये नेलेला ट्रायकोडर्मा किंवा जीवाणू खत नेऊन मिसळून ठेवा. त्यामध्ये काय होते की सेंद्रिय खत हे त्याचं खाद्य आहे. त्याच्यामध्ये ते वाढतात, सुरुवात होतात वाढायला. म्हणजे ते बालावस्थेत आहे असं समजा आणि बालावस्थेतच जर त्याला चांगलं खायला मिळालं तर त्याचं वाढ चांगली होईल. आणि मग असं वाढ झालेलं खत तुम्ही तुमच्या शेतात मिसळा, पसरवा आणि मग ते जीवाणू खत आपल्याला जास्त फायदेशीर वाटेल. आपल्याला ठिबकद्वारे विशेषतः जी द्रवरूप स्वरूपातली जीवाणू खतं आहेत ती आपल्याला ठिबकद्वारे मधनं देता येतात. काही खतं आपल्याला फवारणीद्वारे सुद्धा देता येतात. मी त्याला एक स्टार मार्क केला एवढ्यासाठी. सगळ्यांची आपल्याला काय फवारणी करण्याची गरज नाही. परंतु विशेषतः ऊसामध्ये ऍसिडोबॅक्टरची फवारणी जरूर करावी. याशिवाय काही शेतकरी आजकाल विशेषतः द्राक्ष बागायतदार हे अशी जीवाणू किंवा या ज्या बुरशी उपकारक आहेत ट्रायकोडर्मा सारखे किंवा जीवाणू सिडोमोनास सारखे हे द्राक्षाच्या घडांच्या वरती सुद्धा फवारतात. कशासाठी फवारतात तर त्यांनी जे रासायनिक घटक फवारलेले आहेत बुरशीनाशक कीडनाशक तर यांचा रासायनिक अंश फळामधला किंवा फळांच्या वरचा कमी करण्याचं सुद्धा काम हे जीवाणू म्हणजे हे आपण सिडोमोनास सारखा जीवाणू किंवा ट्रायकोडर्मा सारखी बुरशी करत असते तर तेही फवारणीद्वारे वापरतात. तर या रीतीने मी तुम्हाला आता जीवाणू खत वापरांच्या विषयी किंवा त्याचं महत्व कसं आहे
आता मी फक्त प्रमाण मात्र तुम्हाला सांगायचं राहून गेले, मी त्यात टाईप केलेलं नव्हतं, परंतु जीवाणू खतांचं जर बीज प्रक्रिया करायची असेल तर साधारणतः 250 ग्रॅमचं पाकिट असतं. 250 ग्रॅमचं पाकिट 15 रुपयालाच आम्ही फक्त विकतो आणि ते 250 ग्रॅमचं पाकिट 10 किलो बियाण्याला पुरेसं होतं. आता एकरी जर तुम्ही 30 किलो हरभरा जर लावणार असाल समजा किंवा 20 किलो लावणार असाल तर त्याप्रमाणे 4 किंवा 6 पाकिट रायझोबियमची, तसेच पीएसबी आणि केएमबीची त्याच प्रमाणात न्या, ती बियाण्यात मिसळा. आता बियाण्यात मिसळताना ही पावडर असेल, काळपट पावडर असती तर ती बियाण्यावरती आवरण त्याचं बसणार नाही. यासाठी काय करायचं, बियाण्याचा ढीग करायचा बियाण्याचा आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं. आता हे शिंपडणारं जे पाणी आहे त्यामध्ये जर थोडासा गुळ मिसळला तर त्याचा चिकटपणा वाढतो आणि मग असं थोडंसं पाणी त्याच्या बियाण्याच्या वरती टाका आणि त्याच्यावरती पावडर टाका आणि हातानं सगळं बियाणं एक कालवा. त्यामुळे काय होईल, जे काय आपण जीवाणू द्यायचे आहेत आपल्याला बियाण्याबरोबर, तर ते बरोबर त्याचं आवरण हे बसेल त्याच्या बरोबर, म्हणजे ह्याच्या बरोबरती बियाण्यावरती, आणि त्या बियाण्याबरोबर आपले हे जीवाणू शेतात जातील. हे सांगितलं मी आपल्याला आता. मात्रा ही बियाण्यासाठी 250 ग्रॅम प्रति 10 किलो या प्रमाणात, किंवा जर हेच आपल्याला लिक्विड म्हणजे द्रवरूप वापरायचं असेल तर हेच प्रमाण राहील 250 मिली 10 किलोसाठी, किंवा 1 लिटर 40 किलो बियाण्यासाठी ही मात्रा पूर्णपणे आपल्याला पुरेशी आहे. याचप्रमाणे पीएसबी किंवा केएमबी आपण वापरू शकतो, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू किंवा पालाश वहन करणारे जीवाणू. आणि पुनर्लागणीसाठी म्हणजे रोपं जर आपल्याला बुडवून ठेवायची असतील तर आपण 500 ग्रॅमचं एक पाकिट किंवा 250 ग्रॅमची 2 पाकिट आपण वापरावीत आणि ती 1 हेक्टरला पुरू शकतात. आपल्याला बटाटा लावायचा असेल किंवा ऊसाच्या कांड्या लावायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा ऊसाच्या कांड्यांसाठी आपण सांगतो की 4 किलो किंवा 2 लिटर ॲसिटोबॅक्टर पीएसबी केएमबी प्रत्येकी घ्या. ते 50 लिटर पाण्यात मिसळा आणि त्या ड्रम मध्ये कांड्या बुडवा आणि मग नंतर शेतामध्ये लावा. तर मी मला जी माहिती द्यायला सांगितलेली होती जीवाणू खतांचा वापर, त्याची उपयोगिता याविषयीची माहिती डॉक्टर सुनील जोगदंड, 1 तास तुम्ही मला वेळ दिला होता. मला वाटतं आता 3:10 झालीत. मी 10 मिनिटं तुमची जास्त घेतली, नाही, पण ठीक आहे. मला सांगायची जी माहिती होती ती मी सर्व सांगितली. आणि आपल्याला वेळ असेल, जे तुम्ही संयोजकांना वेळ असेल तर आपण प्रश्नोत्तर ठेवूया. नसेल वेळ तर मी माझा नंबर एक टाईप करतो, मोबाईल नंबर तो घ्यावा. अतिशय फास्ट ग्रोईंग आहे त्याला. तर जसं आपण एखादं पीक शेतात पेरल्यानंतर आपलं पेरलेलं बियाणं उगवून यायच्या आत किंवा बियाणं वाढायच्या आत तर ते पांढरफुली म्हणजे काँग्रेस नावाचं जे तण आहे ते त्याच्यापेक्षा जास्त वाढतं. बरोबर आहे ना मोरे साहेब, बरोबर आहे ना? हो सर. तर तसं ट्रायकोडर्मा हा बरोबर. कोशाबरोबर एक कॉम्पॅटेबल, म्हणजे त्याला म्हणतो आपण की तो एकमेकात मिसळू शकतो आपण, परंतु एक आहे की तो दुसऱ्या कोणाला तितकासा मग वाढू देत नाही. आपण जर तो मिसळून, विशेषतः बऱ्याच ओके. शेतकऱ्यांना, तुमच्याकडे काय पीक आहे म्हणता? तुमच्याकडे काय फळबाग आहे? पीक सांगा तुमच्याकडचं. तुमच्याकडचं पीक नचिकेत किंवा फळबाग मोरे. सांगा, फळाचं नाव. असो, मी असं गृहीत धरतो की तुम्हाला बहुतेक ऐकू आलं नसावं किंवा तुमचा शब्द माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत आवाज. तर विशेषतः बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगतो की फळपीकवाल्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जीवामृत तयार करा आणि वापरा. आता जीवामृत कसं करा, काय करा, प्रत्येक शेतकरी आपापल्या परीने करत असतो. बहुतेक शेतकरी असं करतात की पाणी, शेण, गोमूत्र, त्यानंतर डाळीचं पीठ वापरतात आणि गूळ वापरतात आणि ते म्हणतात की हे जीवामृत झालं आणि आम्ही पिकांना देतो. मग ह्याचा ते अर्क गाळून तर ड्रीप मधनं देतात किंवा काही शेतकरी डबड्यांनी सरळ मुळांच्या जवळ ओततात. तर मी शेतकऱ्यांना असं समजून सांगतो की तुम्ही फक्त एवढंच करू नका. मी त्या शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की डाळीचं पीठ हे महाग आहे. कुणीकडनं आपल्याला त्या वाढणाऱ्या जीवाणूंना आपल्याला कार्बोहायड्रेट द्यायचे आहेत. मग गिरणीत खाली सांडलेलं पीठ वापरता काय बिघडलं? डाळीचं पीठ 80 रुपये किलो आहे आणि गिरणीत खाली सांडलेलं पीठ 5 रुपये किलो आहे. आपण आपलं कुणीकडनं आपलं इनपुटची कॉस्ट म्हणजे आपला जो खर्च आहे तो आपल्याला खाली आणायचा, या दृष्टीनं खाली सांडलेलं पीठ सुद्धा चालू शकतं, ते तुम्ही वापरा.
आणि याच बरोबर हे जे घटक तुम्ही वापरताय याच्या बरोबर मी आता जे जीवाणू खतं सांगितली त्यातलं मग ते PSB असेल, रायझोबियम वापरता येत नाही तर गरज नाही, परंतु PSB असेल, KMB असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, अझोस्पिरिलम असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, तर हे घटक सुद्धा तुम्ही वापरा. आणि याच बरोबर ट्रायकोडर्मा प्लस वापरा, मेटारायझम वापरा. परंतु ट्रायकोडर्मा वापरताना मात्र तो ट्रायकोडर्मा ज्या दिवशी जीवाणू म्हणजे तुम्ही जीवामृत तयार करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही बाकीचे सगळे घटक घाला, परंतु ट्रायकोडर्मा मात्र त्या दिवशी घालू नका. ट्रायकोडर्मा तुम्ही पाकिट मागं ठेवा किंवा बाटली पाठीमागं ठेवा. एक 5-6 दिवस बाकीच्या सगळ्या जीवाणूंना वाढू द्या आणि त्यानंतर मग ट्रायकोडर्मा टाका. कारण असं की जर तुम्ही अगोदर ट्रायकोडर्मा घातलं तर तो ट्रायकोडर्मा एवढ्या झपाट्यानं वाढतो की ते बाकीच्यांना वाढण्यासाठी तिथं काही अन्नच ठेवत नाही. ते सगळं स्वतःच वापरून टाकतो आणि मग बाकीचे स्युडोमोनास असतील किंवा इतर जे घटक आपल्याला मिसळलेत ते तेवढे वाढताना दिसत नाहीत. म्हणून आपण सांगतो की ट्रायकोडर्मा थोडासा मागणं टाका. पाहिजे तर आहेच आम्हाला ट्रायकोडर्मा, मग तो वेगळ्या रीतीने असतो. नंतर आपण त्या जीवामृतात ठेवूया, घालूया आणि मग वापरूया. तर तुम्ही जे विचारलत मला प्रश्न, तर हे आपल्याला एकमेकाशी कॉम्पिटेबल आहे. ते एकमेकाला काही स्पर्धा करतात एवढ्यासाठी की अन्नासाठी. एकमेकाला मारत नाहीयेत, परंतु स्पर्धा त्यांची जागेसाठी होईल, अन्नासाठी होईल आणि हवेसाठी होईल. आणि यामध्ये ट्रायकोडर्मा कोणालाच ऐकणार नाही. तो ट्रायकोडर्मा अतिशय फास्ट आहे अन्न घेण्यासाठी, वाढण्यासाठी आणि त्यामुळे निश्चितच इतर घटकांच्या वरती थोडा परिणाम होईल, ते सप्रेस होतील. अजून काही प्रश्न आहेत का? चॅट बॉक्स मध्येही शेअर केलेला आहे सरांचा कॉन्टॅक्ट नंबर. ओके. माने सर, किंवा काही ठिकाणी ते आता बाहेर पण फुटायला लागले त्या बर्ड्स. तर आंब्याच्या मोहराचे 2 शत्रू आहेत मुख्य म्हणजे. एक म्हणजे तुडतुडा आणि दुसरा म्हणजे भुरी हा रोग. तुडतुडा ही कीड आणि भुरी हा बुरशीजन्य रोग, हे 2 मुख्य शत्रू आहेत. आता तुम्ही सांगितलं की आम्ही मेटारायझम वापरतो. मेटारायझम ह्याचा परिणाम आपल्याला फक्त तुडतुड्यांच्या वरती दिसेल. हो, खरोखरीच परिणामकारक आहे. चांगला आपल्याला त्याचा प्रभाव मेटारायझमचा मिळतो आणि त्यामुळे तुडतुड्यांची संख्या खूप घटते आणि त्या मोहरावरती किंवा तशा झाडांच्या खालनं आपण जरी फिरलो तरी तुडतुड्यांच्यामुळे जो चिकटपणा येतो तो त्या खाली पडलेल्या मोहरावरती चिकटपणा नसतो. त्या मेल फ्लावर्स विशेषतः नैसर्गिकरित्या जसे ड्राय होऊन खाली पडायला पाहिजे तसे कोरडे होऊन पडलेले असतात, ते चिकट होत नाहीत. कारण मेटारायझम वापरल्यामुळे तुडतुडे मरतात किंवा तुडतुडे प्रमाण त्यांचं घटतं मोठ्या प्रमाणात. परंतु बुरशी जी आहे, बुरशीजन्य जो भुरी रोग आहे त्याच्यावरती मात्र मेटारायझमचा काही परिणाम होत नाही. आणि त्यासाठी आपल्याला वापरलं पाहिजे म्हणजे की अँपिलोमायसिस नावाची बुरशी आहे. अँपिलोमायसिस मार्केटमध्ये उपलब्ध आहे तो प्रोडक्ट, आपल्याकडे मात्र नाहीये. पण अँपिलोमायसिस नावाची जी बुरशी आहे ती पॅरासायटिक आहे ह्या पावडर मिल्ड्यू बुरशीला. ऑयडियम मॅन्जिफेरी नावाची जी बुरशी आहे की ज्याच्यामुळं भुरी रोग येतो, तर त्या ऑयडियम मॅन्जिफेरीला ही पॅसिलोमायसिस पॅरासिटाईज करते, म्हणजे त्याच्यावरती जगते आणि त्यामुळं त्या बुरशीचं म्हणजे भुरी रोगाचं चांगलं नियंत्रण मिळतं. तर माझं असं म्हणणं की शेतकऱ्यांनी आता मेटारायझम बरोबरच अँपिलोमायसिस वापरावं. विशेषतः द्राक्ष बागायतदार नाशिक पट्ट्यातले अँपिलोमायसिस हे द्राक्ष बागेत फवारतात, कारण असणाऱ्या फंजिसाइडचा PHI म्हणजे प्री हार्वेस्ट इंडेक्स इंटरवल विचार केला तर त्यांना बुरशीनाशकांचे ऑप्शन्स हे खूप कमी राहतात, जसे जसे मणी मोठे होतील तसे. आणि मग त्या काळात ते मेटारायझम बरोबर अँपिलोमायसिस सुद्धा भुरी रोग नियंत्रणासाठी वापरतात. आणि त्याचबरोबर सर डाळिंबावरती सुद्धा आपण मेटारायझम घेऊ शकतो का? हो, काय अडचण आहे. मेटारायझम तुम्ही डाळिंबावरती घ्या, त्याच्यामध्ये बिव्हेरिया मिसळा, त्यानंतर त्याच्यामध्ये अँपिलोमायसिस मिसळा. मी असं एक सांगेन तुम्हाला याच्याशिवाय की आपल्याकडे जे व्यसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, VSI, हो. तर त्यांनी एक प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे मार्केटमध्ये. तो आहे ऑलिगोकायटोसान. त्यामध्ये कायटोसान म्हणजे हे जे माशांचे खवले आहेत किंवा खेकड्याचं जे आवरण आहे मोठं वरचं कठीण टर्फल असतं, तर यामध्ये कायटीन असतं. तर ते इरॅडिएट केल्यामुळं किंवा त्याचं नॅनो पार्टिकल्स केल्यामुळं
तो जो एक घटक तयार झालाय तर तो त्यांनी प्रॉडक्ट एक मार्केटमध्ये आणल्या गेल्या 5 वर्षापासून आणि त्याला त्यांनी नाव दिलेले वसंत ऊर्जा नावाचं. वसंत ऊर्जा असं नाव दिले. तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी वसंत ऊर्जा फवारले त्यांच्याकडे किडीचा त्यानंतर रोगांचा हा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव कमी पण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट कायटोस त्यामध्ये जे कायटीन आहे ते प्लांटची ग्रोथ पण बूस्ट करतं म्हणजे वाढवतं. तर तुम्ही असं माझं म्हणणं आहे की काही प्रमाणात आपल्या डाळिंबात तर लोक हल्ली वसंत ऊर्जा वापरतात. पण आंब्याच्या मोहरामध्ये मी काय ऐकलेलं नाही की वसंत ऊर्जा अजून कोणी वापरतायत. परंतु अवश्य वसंत ऊर्जासारखे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचा वापर करावा. ओके सर, थँक्यू. सर त्यानंतर दुसरा एक प्रश्न आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक मिनिट माने साहेब, एक शेतकरी आलाय त्यांना एक सांगतो. हे बघा सर आता आंब्यामध्ये दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की खोडकिडीचा. हो बरोबर. अक्षरशः बागाची बागा खोडकिडीने गेलेला आहे. तर त्यासाठी जैविक नियंत्रण काय आहे का ते? एक बेंगलोरमध्ये एक बायोलॉजिकल कंट्रोल साठी वेगळी संस्था आहे. म्हणजे त्याचं नाव माझ्या आता लक्षात येत नाहीये बरं का. पण युजफुल इन्सेक्ट्स वरती असं त्याचं नाव आता ICRचं इन्स्टिट्यूट आहे ते. तर त्यांच्याकडे हे प्रॉडक्ट्स आहेत. ते म्हणतात की ते बायोलॉजिकल आहेत आणि तुम्ही त्यांना ते झाडाचे बुंदे रंगवा. मग झाडाचे बुंदे रंगवल्यामुळं खोडकिडी आणि शॉर्ट बोरर या दोन्हींचाही चांगल्या रीतीने अटकाव होतो. गणेश खिंडला ते लोक आलेले होते. त्यांनी काही झाडं प्रायोगिक तत्वावरती आपल्याकडे बुंदे रंगवून दिलेत आणि त्यांचा नंबर माझ्याकडे नाही पण नाकद सर जे आपल्याकडे होते रिटायर झालेत एंटामॉलॉजिस्टचे हो. तर त्यांच्याकडे हो. तिथल्या एखाद्या सायंटिस्टचा नंबर मिळेल. तुम्ही त्यांच्याकडनं तो प्रॉडक्ट मिळवा. ते अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. मी त्या संस्थेत 3-4 वेळा जाऊन आले परंतु माझा असा डायरेक्ट संपर्क असा नसल्यामुळे माझ्याकडे तिथला कोणाचा नंबर नाहीये. परंतु त्यांचं काम अप्रतिम आहे या दृष्टीनं. आणि विशेषतः जे काही किडे विशेषतः ऍग्रिकल्चरल क्रॉपसाठी जे काही उपयोगी किडे आहेत त्याच्यावरती त्यांचं खूप चांगलं काम आहे. तर त्यांच्याकडून फॉर्म्युलेशन्स असे तयार आहेत जैविक की जी आपण वापरली तर शॉर्टफॉल बोरर आणि स्टेम बोरर ह्याला आपल्याला खूप चांगल्या रीतीनं रासायनिक व्यतिरिक्त आपल्याला चांगला पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय मी असं सांगेन तुम्हाला की मार्केटमध्ये अजून एक प्रॉडक्ट आहे. मी ह्यासाठी म्हणत नाही म्हणजे स्टेम बोररसाठी परंतु तो सुद्धा प्रॉडक्ट जैविकच आहे. त्यामध्ये 8-10 वेगवेगळे मायक्रोब्स आहेत. जसं EM द्रावण आणतं तसं तो वेगळा आहे आणि त्याचं नाव आहे मला आठवण झाले. माझ्याकडे नाव सेव्ह केले. मी बघतो आणि सांगतो. तर तो सुद्धा पुण्यात उपलब्ध आहे प्रॉडक्ट. तर तो सुद्धा आंब्यावरती मी गेल्या वर्षी एका ठिकाणी फवारला होता 2-3 वेळेला. तर ते मला सांगितले की दरवर्षी आमच्याकडे फरशी आंब्याच्या झाडांच्या खालची सगळी चिकट व्हायची, त्याच्यावर डाग पडायचे आणि ते डाग पडलेले आम्हाला घालवण्यासाठी हात दुखायचे. परंतु ज्यावेळी आम्ही तो प्रॉडक्ट फवारला तेव्हा ते म्हणले की आमच्याकडे ते फरशीवर खाली डागच पडले नाहीत. म्हणजे भुरी आणि तुडतुडा हे दोन्हीही त्या प्रॉडक्टनं खूप चांगल्या रीतीने कंट्रोल झाले. ओके सर. त्या थँक्यू सर. प्रॉडक्टचं नाव मी सांगतो तुम्हाला. एक येस सर, मला मी तुम्हाला मेसेज फोन करेन. करेन. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. मी फ्लोमॅक्स. अच्छा. कुठे भेटेल सर तो? तो नंबर तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो. एक त्याचा जयराज म्हणून इथं आहेत वाकडला. ते देतात तो ओके सर. प्रॉडक्ट. ठीक आहे येस. सर. ओके. आय विल थँक्यू. व्हॉट्सअप यू हिज नंबर. या. ओके. जोगदंड सर. हा. धन्यवाद सर. आज आपण जीवाणू खतांचा उपयोग आणि बरीचशी फळबागांमध्ये त्याची युटिलिटी याविषयी फार महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपले मार्गदर्शक डॉक्टर श्रीहरी हसबनीस सर होते. तर सरांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांची मदत लाभली असे आमचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासाळकर सर, तसेच संचालक विस्तार शिक्षण व संशोधन आणि आमचे आदरणीय कुलगुरू ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा हा 27वा भाग हा आपण आज आयोजित केलेला होता. तर आतापर्यंत आपण 27 वेबिनार घेतलेले आहेत. तसेच हे वेबिनार यापुढेही कंटिन्यू राहणार आहेत.
आपण हा फेसबुकच्या विभागीय विस्तार केंद्र पुणे या फेसबुकच्या पेजवरती हा आपण कार्यक्रम अपलोड करतो. तसेच विभागीय विस्तार केंद्र पुणे या YouTube वरती हा कार्यक्रम आपण अपलोड करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर M.N. भालेकर सर जे इन्चार्ज आहेत भाजीपाला प्रकल्पाचे राहुरी इथले, त्यांचाही मी मनापासून आभारी आहे. तसेच यामध्ये बडे सर जे आहेत तेही जॉईन होते, त्यांचाही मी आभारी आहे. आणि आमच्या विभागीय विस्तार केंद्राला लाभलेले इन्चार्ज किंवा एक्सटेन्शन ॲग्रोनॉमिस्ट डॉक्टर सोमनाथ माने सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित होत आहे, तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. तर अशा पद्धतीने आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.